माजी जिल्हा परिषद सदस्य व सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण आबा गोरे यांनी केली पत्रकार परिषदेमध्ये अभय जगताप व अनिल देसाई यांच्यावर टीका. दहिवडी येथील सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे म्हणाले, नामदार जयकुमार गोरे यांनी एका वर्षात हजारो कोटींची कामं केली आहेत. सर्व कामं आता सुरू आहेत. मागच्या आठवड्यात 500 कोटींच्या नव्या कामांना मंजुरी देखील मिळाली आहे. गावोगावी विकास कामं सुद्धा सुरू आहेत. आरोप करणाऱ्या अभय जगताप यांनी खासदार असताना एखादं तरी काम केलेलं सांगावं. 15व्या वित्त आयोगातून आरोग्य व शिक्षण यासाठी 25% रक्कम खर्च करायची असते. त्यातूनच शाळांची लाईट बिलं भरायची आहेत. तुम्ही पोकळ चिंता करू नका असा टोलाही त्यांनी लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देसाई यांच्यावर टीका करताना अरुण गोरे म्हणाले, अनिल देसाई यांनी सातारा नगरपालिकेमध्ये घरच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवारी करून दाखवावी असा टोला लगावत निष्ठेची बात करणाऱ्या देसाई यांना तालुका तरी ओळखतं का अशा प्रखर शब्दात टीका केली आहे. अभय जगताप यांनी नामदार जयकुमार गोरे यांच्यावर बोलताना आपली उंची तपासावी. यापूर्वी साधी ग्रामपंचायत निवडणूक आपण लढवली आहे का याचा आधी आपण विचार करावा. आपले वडील स्वर्गीय खाशाबा बापू जगताप यांचं काम मोठं होतं. ते प्रामाणिक होते. आपले बंधू स्वर्गीय वसंतराव जगताप यांनी सुद्धा चांगलं काम उभा केलं आहे. परंतु आपण स्वयंघोषित नेते झाला आहात. 5 ही जिल्हा परिषद निवडणुका लढवणार असे तुम्ही म्हणता, तर कुकुटवाड गटात जिल्हा परिषद निवडणूक लढवून तुम्ही दाखवावी असं खुलं आवाहन अरुण गोरे यांनी केलं आहे. दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सर्वांना सुखसमृद्धीची, आनंदाची आणि भरभराटीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. खरं तर आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की गेले 2-3 दिवस झालं काही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये खास करून वरपुड्याचे काही स्वयंघोषित नेते यांनी आदरणीय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्यावरती टीका टिप्पणी केली. मला त्यांना असं सांगायचं आहे खरं तर की अभयदादा, आपण खूप लहान आहे अजून. नामदार भाऊंच्यावर बोलण्याच्या अगोदर आपण कोण आहात हे एकदा कळू द्या. आपण आजपर्यंत कधी ग्रामपंचायत लढवली नाही किंवा आणि कुठलेही इलेक्शन लढवलेलं नाही. आपले वडील स्वर्गीय खाशाबापू जगताप हे खरंच नेते होते आणि ते अतिशय प्रामाणिक नेते होते. माझे मित्र पिंटू दादाही त्याच पद्धतीनं काम करत होते. पण आपण कोणत्या पक्षात आहे हे एकदा क्लिअर करावं. गेल्या वेळेस आपण पवार साहेबांच्या तुतारीत आहे एकदा असं म्हणता, आता आपण स्वतः स्वयंघोषित आहे असं म्हणता. तर मला असं म्हणायचंय की खरंच तुम्ही पवार साहेबांच्या पक्षात आहात आणि तुम्ही सर्व 5ची गट लढवणार आहात, तर तुम्ही स्वतः कुकुडवाड गट लढवून दाखवा. एवढंच माझं तुम्हाला चॅलेंज असेल. भावावरती ते परवा बोलताना असे म्हणाले की ग्रामविकास मंत्र्यांनी काय विकास केला. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की भाऊंना 1 वर्ष होण्यासाठी अजून 1 महिना बाकी आहे. या मान खटावमध्ये 500 कोटीच्या वरती विकास कामं मंजूर झालेली आपल्या सर्वांना दिसेल. खास करून दुसरी गोष्ट ती म्हणली की शाळेचे लाईट बिलाचा व्यवस्था किंवा आरोग्याच्या व्यवस्था करत नाही. खऱ्या अर्थाने 15 वित्त आयोगातून शाळा, आरोग्य आणि पाणी पुरवठा याच्यावरती 25% रक्कम ही प्रत्येक ग्रामपंचायतीला खर्च करण्यासाठी शासनाने हे केलेलं आहे. त्यामध्ये या जिल्हा परिषदेचे शिवक यांनी खास करून प्रत्येक ग्रामपंचायतीला पत्र दिलेलं आहे की शाळेचं लाईट बिल भरण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने त्यातील निधी वापरावा असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. दुसरे नेते जे आहेत ते